नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील। तर आजचा आपला व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देश आहे की MPSC 2024 बद्दल अपडेट आहे, जी वयवाढीबद्दल आहे। ह्याच्या आधी मी तुम्हाला याविषयी बोललो होतो की 2024ची ॲड आल्यानंतर तुम्ही मागचे व्हिडिओ काढून बघा, त्यामध्ये आपण बोललेलो आहे, या गोष्टीचा डिस्कस केलेला आहे की जर ॲड येण्याच्या आधी, म्हणजे जर तुम्ही आधी वयवाढीचा मुद्दा डिस्कस केला किंवा नाही मार्गी लागला तर ॲड अडकणार। ह्याचं कारण काय आहे? आता विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी जी मागणी केलेली आहे त्याला सकारात्मक प्रतिसाद विधिमंडळातील नेते, मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे। आता ही पेपर आउट बातमी आहे बघा। हे तुम्हाला कशासाठी सांगतोय तर ज्या विद्यार्थ्यांना वयवाढीचा मुद्दा आहे, निकाली काढायचा आहे, त्यांनी ह्याच्यावर त्वरित कारवाई करावी जेणेकरून ॲड अडकणार नाही। ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, तर मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत माननीय मुख्य सचिवांना आणि अपडेट घेण्यासाठी सांगितलेलं आहे। असं आधी बाकीच्या कुठल्या राज्यांनी केलेलं आहे का? तर आतापर्यंत 8 राज्यांनी तशी सूचना दिलेल्या आहेत वयवाढीचे रिलेटेड, आणि रेल्वेनं पण, भारतीय म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटच्या रेल्वेनं पण ते गोष्टी केलेल्या आहेत। तर ह्या गोष्टी होऊ शकतात, हे सहज शक्य आहे। फक्त एवढंच आहे की, एवढंच म्हणणं आहे की ह्याच्यासाठीचा वेळ फालतू न जाता ही ॲड पटकन व्हावी, ह्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर हा मुद्दा पटकन निकाली निघणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी फॉलोअप घेणं गरजेचं आहे, ज्यांनी अजून ह्या मुद्द्यापासून ज्यांना फायदा मिळणार आहे पण जे त्याच्यामध्ये सामील नाही, त्यांनी सामील होऊन आपला मुद्दा त्वरित निकाली काढायचा आहे। आता बघा ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी की पेपर पुढे ढकला, पेपर पुढे ढकलून आम्हाला याची संधी द्या, म्हणजे एक संधी द्या। कारण का तर कोविडच्या काळामध्ये ॲडची कम्प्लिशन झालेलं नाही आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये 1 वर्ष ॲड लेट झालेली आहे, 1 इयर। मग त्यांचं मुद्दा रास्त आहे की त्यांना संधी मिळाली पाहिजे। विशेषतः हे PSIच्या बाबतीत होतं, PSIच्या बाबतीत होतं, बाकीच्या बाबतीत जास्त काही होत नाही, पण हे जास्त विद्यार्थी ह्यातले PSIचे रिलेटेड आहेत। तर विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ज्यांना ह्याचा फायदा होणार आहे त्यांनी ह्याच्यामध्ये सामील व्हायचं आणि प्रयत्न करायचा आहे की ती एक्झाम 5 जानेवारीलाच होईल आणि आपल्याला कसा चान्स मिळेल। फक्त परीक्षा पुढे ढकलणं हा वैयक्तिक मत आहे माझं। परीक्षा पुढे ढकलून जरी 8-15 दिवस पुढे गेली आणि त्यांना चान्स मिळाला तरी आम्हाला काही चान्स नाही, पण असंच 6-6 महिने होत राहिली तर त्या गोष्टीचं समर्थन होणार नाही, कारण बाकीच्या पुढच्या कंपनीचा प्रॉब्लेम येतो। त्यामुळे वयवाढ मिळावी त्यासाठी समर्थन आहे आपलं, त्या गोष्टीचं साठी सपोर्ट आहे। ज्यांनी म्हणजे ज्यामध्ये सामील नाही त्यांनी आपापल्या नेतेमंडळींना भेटा, हा मुद्दा निकाली काढा। चला, हे मेसेज येत होते बरं का की काय होणार ह्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे। काही वाटत असेल तर कमेंट करा, आपण त्याला रिप्लाय देऊ। जय हिंद।